श्रीशैल नगर एरिया। तर आजचा आपला लॉग आहे, आपण श्री मायाक्का देवी मंदिर येथे आलो आहोत। हे आहे चिंचली मायाक्का मंदिर। ही खूप लोकांची कुलदैवत आहे, पण सोलापूरमधील काही लोकांना येथे तिचे स्थान आहे हे काही माहितीच नाही आहे। त्यामुळे आज मी इथला लॉग घेत आहे व तुम्हाला यूट्यूबवर अपलोड करत आहे। ज्यांची कुलदैवत आहे त्यावारी आपण येऊन येथे दर्शन घेऊ शकतात। हे श्रीशैल नगर आहे। श्रीशैल नगरमध्ये स्टेट बँक कॉलनी इथेच हे मायाक्का देवीचं मंदिर आहे। तर आज आपण जाऊया मायाक्का देवी मंदिरामध्ये। तर ही चिंचली मायाक्का देवी मंदिरातली ही मायाक्का देवी आहे। लहानपणापासून आपण हिची सेवा करत आलो। हिच्या कृपेने आज आज खूप खूप चांगलं आहे। चिंचणीच्या मायाक्का देवीचं हे मंदिर आहे। खूप म्हणजे लहानपणापासून आम्ही हे देवी बघत आलो। लहानपणापासून तिचं जेवढं महत्त्व आहे सांगेल तेवढं कमी आहे। आमच्या प्रत्येक कांगरे परिवारामध्ये सुख दुःखात आमची ही मायाक्का देवी जी बसलेली आहे इथं, ही प्रत्येक आमच्या कुटुंबात सुख दुःखात आमच्या सगळ्यात सहभागी आहे। तिच्या आशीर्वादाने आज आम्ही सगळेजण सुखी आहोत। पण आमचा जो कांगरे परिवार आहे तो पूर्णपणे एकत्र यावं, तुझी सेवा घडावी आई, तुझ्या मंदिराचं अजून पूर्णपणे बांधकाम चांगलं व्हावं, सगळ्या गोष्टी जिथं आम्हाला तुझी सेवा करायची खूप इच्छा आहे। तुझ्या मंदिराचं बांधकाम, बाकीचं सगळं इथलं फरशीकरण, बाकी इतर अजून थोड्याशा सोयी आहेत त्या सगळ्या आई तू तुझ्या आशीर्वादाने करून घे। ही देवी एवढी प्रसन्न होते आणि प्रत्येक भक्तावर तिची नजर आहे, आमच्या परिवारावर तिची नजर आहे। ती आहे म्हणून आम्ही आहोत इथं। हे जे लिंबाचं झाड आहे हे माझ्या काकांनी लावलेलं आहे। अनफॉर्च्युनेटली ते आता नाही, पण त्यांचा आशीर्वाद सगळ्या आठवणी त्यांच्या ह्या सगळ्या झाडांमध्ये आहे। आणि मायाक्का देवीचं म्हणजे तिला आवडणारं, तिला प्रिय असं हे मायाक्का देवीचं मंदिरचं जे झाड आहे हे आमच्या काकांनी लावलं होतं लहानपणी। माणूस गेला पण आठवणी राहिल्या। आमच्या काकाच्या आठवणी आहेत या झाडामध्ये। ते वॉकिंग करताना रोज या झाडाला पाणी वगैरे घालायचे। आणि हे मायाक्का देवीवर जी सावली आहे त्यांच्यामुळे आहे। आणि ह्या सावलीत त्यांचा आशीर्वाद आमच्यासाठी आहे। आणि ह्या मंदिराचा आईचा आशीर्वाद, आमच्या काकांचा आशीर्वाद, आमच्या मोठ्या काकू सगळेजण खूप खूप सेवा करतात इथे। ही माझी मोठी बहीण, सगळेजण आम्ही मायाक्का देवीचं खूप करत असतो। प्रत्येक गोष्टीत आम्ही आईला कधीच विसरत नाही। आईच्या कृपेने आम्ही 6 बहिणी खूप आनंदी आहोत। तिचा आशीर्वाद असाच राहू दे। 11 भाऊ माझे खूप सुखी राहू दे। सगळ्या गोष्टी आईच्या आशीर्वादाने सगळं उत्तम होऊ दे। भक्त रोज वर्दळाचे चालू भक्त तुम्हाला काय येतात तुझ्याकडे इथे रोज दर रविवार आहे। मायाक्का देवीचा वार म्हणजे रविवार आहे। आणि आमच्या शेजारीच जे काही लोक आहेत म्हणजे भक्तीने येतात ते प्रत्येक पूर्ण एरियामध्ये ही देवी प्रसिद्ध आहे। तर आपण हिचं बांधकाम करणार आहोत। हिच्या सगळ्या गोष्टी आपण मायाक्का देवीच्या जे आपल्याला एवढं दिलेलं आहे ते आपण ही त्यातनं फुलाची पाकळी म्हणून सगळेजण आपण मदत करू। मंदिराचं बांधकाम व्यवस्थित करू। मंदिरामध्ये लाईटचं प्रकरण आपण म्हणजे लाईटचं पण आपण सगळ्या गोष्टी करू। लाईट बाकी इतर सगळ्या गोष्टी अजून दुसरा नाही त्याला तरी पांढरा छान आहे की 2 नंबरचा। 2 नंबरचा। पण ते कितीला आहे बोट येते का तिला? श्रीशैल नगरमध्ये मायाक्का मंदिरच्या लॉकसाठी आलेलो आहोत। तर हे आपल्या ह्या जुन्या बायका मायाक्का देवी मंदिरच्या इथल्या हे श्रीशैल नगरमध्ये चिंचली मायाक्का देवीचं मंदिर आहे। तर इथे रोज नित्यनेमानं मायाक्का देवीची पूजा होते। ही चिंचली मायाक्का देवी आहे।
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. थोडा तर मायाका देवीच्या मंदिराची तर या ताई रोज मायाका देवीची सेवा करतात, पूजा करतात. या ताई येथे रोज येतात, लेकरा बाळातून घर परिवारातून येथे येऊन सेवा करतात, पूजा करतात. तर या देवीची कृपा त्यांच्या घरावर खूप आहे. त्या देवीची जत्रा पण खूप मोठी असते. तर या मायाका देवीच्या मंदिरामध्ये भंडाऱ्याचा खूप मान आहे. भंडारा लावल्याशिवाय पूजा सुरूच होत नाही. तर हे आपले जुने लोक, जुनं ते सोनं म्हणतात ते हेच पहा. कसा मेळावा, कसा सर्वजण एकत्रित देवीची सेवा. हे मंदिर जास्त सोलापूरमध्ये कोणाला माहित नाही, ते आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवत आहे. हे मंदिर शेळगी येथे श्रीशैल नगर मध्ये चिंचली मायाका देवीचं मंदिर आहे. तर आपण ही मूर्ती, हे मंदिर कसं झालं, आपण येथे कांगरेताई बसले आहेत, त्यांना आपण विचारू. तर हे इथे 40 वर्षापासून येथे रहिवासी आहेत. तर कांगरेताई आपल्याला सांगतील या देवीची स्थापना त्यांनी कशी केली. तर ताई, तुम्ही हे मंदिर कधी बांधलं, कसं बांधलं, जरा आम्हाला माहिती द्याल का? अहो बसा टीव्हीवर आपण कधी ताई सांगा तुम्ही कसं मंदिर बांधलं. हे मंदिर मी 182 साली बांधलेलं आहे. 82 साली ना, हां आवाज असतो. 82 साली बांधलेलं आहे. हां देवी माझ्या स्वप्नात येऊन दर्शन दिले. मग तुझी मूर्ती पंढरपूरला जाऊन शेजारच्या बायका जेंट्स घेऊन मूर्ती बनवली आणि वाजत गाजत आणून 1.25 महिन्यानं स्थापना केली. या देवीला भरपूर लोक भरपूर लांबून येते. देवी प्रसन्न. पर ताई, या देवीने तुम्हाला साक्षात दिला असं तुम्ही सांगितलं, तर देवीने साक्षात तुम्हाला कशा प्रकारे दिला, जर आम्हाला भक्त लोकांना सांगाल का तुम्ही? हॅलो, आम्ही हे गोपटे मालकाची शेती करत होतो आणि नांगरणी होत्या. त्यावेळेस सर्प होऊन माझ्या स्वप्नात आला व माझ्या दारात उभा राहून नारळ फोडला आणि बोरीचा फाटा हातात, फिरकीचा तांब्या हातात. ओट कन्नाडमध्ये मला ओट म्हणली. तुझी म्हैस 7 म्हणजे मेलेलीच ना. ते स्वप्नात येऊन सांगितल्यावर मग मी मंदिराची स्थापना केली. लोकांना घेऊन पट्टी गोळा करून. कुलदैवत आहे ते तुमच्या शेजारी राहतात का सर्वजण? हा, सर्व ते सर्व बोरमाळ गोपटे वस्ती सहस्रार्जुन शाळेजवळ राहतात. हा, डेऱ्याची माहिती. साथ आहे आम्हाला. हा, डेऱ्याची माहिती. डेरे, या देवीचे 5 डेरे असतात. जरा वर असं माईक जरा वर घाल. दूध शिजतंय मायाका देवीचं. हा, मग माझ्या घरात डेरा आहे ते मी वर्षाला दूध शिजवते आणि ती देवी आलेली दिसते आम्हाला. तर ताई बिन विस्त्याचं दूध शिजतं म्हण, तर ते कसं शिजतं तुम्ही आम्हाला सांगाल का? हा, म्हणजे आम्ही आधी चर खणतो. हा चर खणल्यावर मग त्याच्यावर डेर ठेवतो. हा डेर ठेवून मग आधी चरावर दूध शिजवतो आणि नंतर मग घरात नेल्यावर संध्याकाळी देव येतो तिथं. हा. मग ते आम्हाला दिसतो देव आल्याला, धावती ती ना आम्हाला रोपटीचं. हा, तर भक्ती हीच मोठी शक्ती आहे हे ते आपल्याला आल्यानंतर समजलं आहे. तर हे येथील सर्वजण हे सर्व देवीची सेवा करतात. इथे सर्वजण हे झाड जे आहे लिंबाचं झाड आहे. या पहा जिवंत उदाहरण. काका गेले पण काकाची आठवण म्हणून इथे सर्वजण बसतात. देवीच्या मंदिरावरती त्याची सावली आहे.
येथे भक्त संध्याकाळी येतात. तिथले ज्यांचे कुलदैवत आहेत ते जर रविवारी येतात, दर्शन घेतात. पप्पूला वाजव. तोंडाजवळ वाजवत माईक वर घ्या असं जरा. पायावर घाल देवीच्या. नीट पर पाया पडून आण. सगळ्या सांगितलं, सगळ्या संतोषला शंभर काय नाही मी हाय सर इकडे बघी जरा. एक पिलू जरा सर एकच मिनिट. आहा